त्या ठिकाणी कोल्हापूरला पुरानं वेढा घातलेला आहे। हा परिसर पंचगंगा नदीचा आहे। पंचगंगा नदीचं पुराचं पाणी तुम्ही बघत असाल ह्या गायकवाड पुतळ्याच्या पूर्ण पुढं आलेलं आहे। मी आत्ताचा हा व्हिडिओ कशासाठी करत आहोत की कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या परवानगीने आणि जिल्हा नियोजनमधून ह्या पाठीमागं जे तुम्हाला झाडे आणि पाणी दिसते ते राबाड्याचं रान आहे। त्या रानामध्ये बॉटनिकल गार्डन जिल्हा प्रशासन करत आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे की या बॉटनिकल गार्डनला 2.5 ते 3 कोटी रुपये या ठिकाणी आणलेला आहे। हा पैसा जनतेचा आहे। तुम्ही जागा जी निवडलेली आहे ही पूरबाधित जागा आहे। तुम्ही ह्या ठिकाणी 2 महिने झालं खर्च केलेला आहे याच बॉटनिकल गार्डनसाठी आणि आज हे पुरामध्ये गेलेला आहे। पैसा जनतेचा खर्च झालेला आहे, नुकसान जनतेचं झालेलं आहे, शासनाचं झालेलं नाही। पण तुम्ही जर खरोखरच बॉटनिकल गार्डन करणार असाल तर एक चांगली जागा निवडा आणि त्या ठिकाणी हे बॉटनिकल गार्डन तुम्ही करा। पण पूरबाधित क्षेत्रामध्ये रेड झोनमध्ये तुम्ही जर बांधकाम करत असून या ठिकाणी स्वतः महापालिका करत असेल तर तुम्ही कोल्हापूर शहराला कुठली दिशा देतात? ही तर सरळ जनतेची फसवणूक आहे। आमचं म्हणणं आहे विकास झाला पाहिजे, विकास निधी आला पाहिजे, पण तुम्ही योग्य ठिकाणी ते वापरला पाहिजे। तर माझं मत आहे की ह्या गार्डनला जो इथनं पुढं होणारा खर्च आहे तो दुसऱ्या जागेत तुम्ही करा आणि चांगलं गार्डन उभा करा, कारण हा पूर वारंवार येणार आहे।